मग तो देवता फुले तोडली आणि मग त्यांनी काय केलं, आसपास जे फुलं होते तिच्यातले फुलं आणायचं देवाला व्हायचा, ते देवतेला व्हायचा. मग झाडाचे पाले मग आसपासचे फुलं संपून गेले, फुलंच राहिलं नाही झाडाला. मग आता काय राहिलं, पानं. त्यांनी पानं आणणं सुरू केलं, पण भक्ती बंद नाही केली, उपासना बंद नाही केली, आराधना बंद नाही केली, तपश्चर्या बंद नाही केली, चालू ठेवली. मग पानं करून आणायचा तो आसपासच्या शेतातले, आसपासच्या जिथं पानं असतील तिथले पानं तोडून त्या देवतेला व्हायचा. मग देवता पाला तोडीला, मग देवतानं तो पालाही संपून टाकला. परीक्षा बघायची ना, फुलं संपले. आता फुलाचे झाड होते त्याचे पानं संपून गेले. मग तो कोण्याही झाडाचा पाला आणायला लागला. म्हणून तुम्हाला सांगितलं मी, कोण्याही झाडाचा पाला किंवा पानही आणलं आणि देवावर ठेवलं तर देव प्रसन्न होतो. का बरं, तुम्ही रिकाम्या हाताने भेटले नाही देवाला, काहीतरी देऊन भेटले. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला कथा सांगितली, श्रीकृष्ण भगवंताला द्वारकेला काय बोलवलं, गेल्यानंतर कंसाने पागल हत्ती श्रीकृष्णाच्या अंगावर सोडून दिला. बलराम राजा आणि श्रीकृष्ण भगवंताने तो पागल हत्ती मारला आणि मेल्यानंतर त्याचे 2 दात उपसून घेतले आणि मग कंसाला भेट दिले. विचारलंय दात कशाला आणलेत, पण माहिती नाही तुम्हाला. म्हणे काय, देवतेला म्हणजे देवाला रिकाम्या हाताने भेटू नये काय, आणि गुरुला रिकाम्या हाताने भेटू नये, आणि राजाला रिकाम्या हाताने भेटू नये हे सांगितलं. हे घ्या म्हणे, तुम्हाला आम्ही दात आणलेत भेटायला, दात नका खाऊ आमच्या. काय आजपर्यंत दात खाल्ले ना, तरी सुद्धा दात खाणं बंद नाही केलं. शेवटी कंसाच्या ठिकाणी पाठवलं. तरी देव म्हणले, बघ अजूनही वेळ आहे, शरण या आम्हाला. तर मोठमोठाले 500-500 किलोचे पहिलवान श्रीकृष्ण भगवंताच्या अंगावर सोडले. तरी पण म्हणले देव, बघ अजून वेळ आहे, शरण या आम्हाला. नाही आला. शेवटी श्रीकृष्ण भगवंताने त्याचा वध केला, कंसाचा वध केला. म्हणून जास्त अभिमान कामाचा नाही मित्रांनो. मग आता काय झालं, सगळे पानं संपून गेले. देवता परीक्षा बघत आहे ना पेंद्याची, संपले पानं. मग आता हा काय करायला लागला, काड्या मोडायला लागला आणि काड्या व्हायला लागला मंदिरात. परीक्षा आहे, त्याने वाहन बंद नाही केलं, काडी सुद्धा व्हायला जमते. काड्या तोडायचा तो आणि काड्या तोडून त्या ठिकाणी त्या देवतेला व्हायचा. निर्मल बाहेरी टाकी. मग देवता ते तोडिले, सगळ्या काड्याही संपल्या, काहीच राहिलं नाही. आता सगळे खंड झाले. खनड झाल्यावर सुद्धा आपल्याला देवाजवळ यावं वाटत नाही, देवाला आपलं जीवन अर्पण करावं वाटत नाही. ठीक आहे, येऊ नका, पण बसा तर खरी वाट्यावर मंदिराच्या, का नाही. जय देवा तर म्हणा. काही लोक तेही करत नाही है ना, रिकाम्या सट्या घ्यायला बसतात. पण देवाजवळ सकाळी सकाळी जाऊन बसावं, थोडस काहीतरी अभ्यास करावा किंवा चिंतन करावं किंवा काहीतरी नाव घ्यावं किंवा रिकामीच घंटी तरी वाजवावी, टन 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 टन. काही लोक ते करतात है ना, रिकामा जेवून मंदिरात जाताना घंटी वाजत बसतात. आलं म्हणे ते गावातले जे कोणी असेल तेच म्हणे, तेच वाजित म्हणे, अर्धा घंटा येऊन येईन जाईना म्हणे, पण वाजित ना. खरं की नाही, समजदार लोकांना तेच म्हणे, दुसरं वाजवतच नाही म्हणे एवढी कोणी. तोही भाव आहे मित्रांनो, घंटी वाजवणं सुद्धा भाव आहे. रोज वाजवतं याला त्याचा अर्थ आहे, आणि रोज करणं हा खरा सार्थ अभिमान तो देवाचा आहे. मग
पूजा करी. आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तो पूजा करायला लागलेला आहे. मग देवता तेही तोडिले. मग इतर ते झाडं उघड काही होते जे बुड होते ते सगळं सगळं आणलं त्याने, सगळं वाहिलं देवतेला, तेही सगळं संपलं. तो गाराची करी. मग गारा बघितल्याने, गारा असतात ना शेतात पूर्वी डब्या नव्हत्या माहिती तुम्हाला. मग गारा गुंड घ्यायची, कापूस ठेवायचा, चटकन चटका हाणायचा आणि लगेच पेटायचं. मग तो कापूस घालायचा चुलीत. आणि मग हे चुलीवालेच घ्यायचे का? चिलीमवाले बी घ्यायचे. इतके खतरनाक होते ते, काय ना फटकन वाजायचं ते. जास्त करून त्यांच्याच जवळ आलं काय वाजणं चटकन, खरं की नाही? आता कमी झाले ते बरं झालं, पण वेगळंच निघालं आता. वेगवेगळं सुरू झालं मित्रांनो. वाटतं तुम्हाला कमी झालं, कमी नाही झालं, वाढलं. कलियुग वाढलं है ना. आता नाही चटका हल्ला असा गेलं की जाळ निघतो, खरं की नाही? आणि तेव्हा गारगोंड तेव्हा बी भारीच होतं बरं का. असं नका समजू की तेव्हा भारी नव्हतं. आपल्याकडे डब्बे नाही किंवा गारगोंड नाही का, लगेच शेतात बघायची. आहे का रे? आणि मग कापूस नाही का, म्हणजे तर पराठे नेऊन टाकल्यात का बघा तुम्ही, पराठे अजूनही कापूस जायला म्हणे तिला फास असं एखादा. आणि एक बोंड एखादं तर सापडण म्हणे, है ना. पण एक बोंड सुद्धा किती महत्वाचं आहे. काही लोक त्या बोंडाची फुलवात करतील, देवाजवळ लावतील, आणि काही लोक त्या बोंडाची गारगोंडीवर धरतील, चिलीमोर ठेवतील, झुरका हाणतील, खरं की नाही? म्हणून काय करायचं तुम्ही ठरवा. देवाजवळ लावायचा दिवा है ना, का आपला दिवा लावायचा, खरं की नाही? आपण देवाजवळ लावल्या लोक म्हणतील लावलाय आणि दिवा, पण तुम्ही याचाच दिवा लावला, लोक काय म्हणतील? गेलं म्हणे असंच खोकलो खोकलो, का नाही? असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. आणि म्हणून याच्यापासून सावध राहा. मग गाराही तोडीला. मग गाराही संपल्याने मित्रांनो, आसपास गारा जमा करायला लागला, तो गारा व्हायला लागला देवाला. गारा म्हणजे गारगुंडी, ते संपून गेलं. मग आता जे खडे गोटे मंदिराच्या भोवती आवती जे काही होते जमा झालेले है ना, ते रोज आणायचा, रोज व्हायचा मंदिरावर. दगड खडे सगळे व्हायला लागला. मग देवता तेही तोडिले. मग आता त्या ठिकाणी ते दगडही संपले. देवता परीक्षा बघत आहे, वास्तविक दगड संपणार आहेत का? नाही ना, कुणाला कुठेतरी सापडतीलच, परंतु आसपास सापडत ना. आणि त्याची एक धूम जिथपर्यंत आहे किंवा जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत कुठंच दगड सापडे ना. आता बारीक सापडा ना. देवताने परीक्षा बघितलेली आहे. आता बंद करीन भक्ती, आणि भक्ती बंद केली की मुक्ती, म्हणजे मोक्ष नाही काहीच नाही. पण भक्ती सुरू घेतली ठेवली की मुक्ती म्हणजे मोक्ष. परीक्षा शिवाय पास होत नाही माणूस. तुम्ही म्हणले नाही नाही आम्हाला सगळं कळतं, आम्हाला गुरु करायची गरज नाही, शक्यच नाही, तुमचा उद्धारच होणार नाही. गुरु विना ज्ञान नाही. शाळेत गेल्याशिवाय तुमचा नंबर नाही, शाळेत गेल्याशिवाय तुमचं नाव यादी लागत नाही, का नाही? आणि म्हणून या शाळेत आल्याशिवाय, या शाळेमध्ये हा वेश परिधान केल्याशिवाय तिथं जागा नाही. का बरं? अनुसरल्याचा देव, अनुसरल्याचा देव आहे. मग नुसता अनुसरल्याचा देव आहे तर मग कोणता अनुसरला? अनुसरणाची व्याख्या काय? जो मागं तिळ मात रे ते अनुसरण, जो मागावून बघत नाही त्याचं अनुसरण आहे. नाही तर मग सदा तुम्ही मागावून बघणार तर अनुसरण नाही मित्रांनो. त्याचं काय होईल? त्याच्यापर्यंत त्याला मिळेल, हे की नाही? पण जो अनुसरलेला आहे त्याला मोक्ष मिळेल. म्हणून अनुसरण घेतलेला तर अनुसराच. अनुकरण करू नका लोकांचं. ते असा करतो, हे असं करते, तो तसा करतो, मग ते एवढे ज्ञानी आहे, मग ते बी असं करतात, मग आम्ही गेलो तर काय होतं? जे जे करायचे ते करू दे, आपल्याला काही घेणं नाही. देवाने जे सांगितलं ते आपण करा. काय देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे ते करायला लागा. स्वदेश संबंध त्याज्य, काय संबंध याचा त्याज्य, काय 27 वचनाचा त्याग करा.
28 वचनाचं वैराग्य करा, 14 वचनाची भिक्षा आचरा. कसा देव होत नाही काय? अरे नुसतं उपोषणला बसले कसा मुख्यमंत्री पद आला? धरणा देवाजवळ उपोषण, कसा देव येत नाही? बसा ना सेवा करत. तुम्हाला 1 घंटा बसणं होत नाही का? इकून तिकून बाबांनी बोलत बसवले तर लगे अगरबत्ती अर्धी जाळीता. बाबा म्हणले काय म्हणले? म्हणे अगरबत्ती जळूस तर सेवा करा. हे अर्धी अगरबत्ती जाळून टाकता. म्हणे बाबा अगरबत्ती संपली म्हणून. पहा ही सेवा आहे की नाही? आशेने देव होतं का? गद्दारी केलं देव होतं का? चाप होतो माणूस, काय काम निघलं चाप होतो. करण ना ते त्याला लय जोरी पण करू द्या ना. आणि याच्या घरचं पेरणी आले की कसा पळतो आहे की नाही? घरचा कसा करीतो, घरचं कसं घर झाडून घेतो, पुन्हा बाहेर टाकतो, फरच्या पोशितो, काच पोशितो. इथं काय नको? अरे इथं केल्यानंतर देवाजवळ तू ठेव होणार आहे हे ध्यानात घे. घरचं केलं कर्माची वाढ होणार आहे हे बी ध्यानात घे. पण कुठं काय करायचंय तुम्ही ठरवा. भाव तुमचा देवाजवळ अर्पण करा मित्रांनो. किती भाव तुम्ही कुठेही अर्पण केला कोणाही पाहुण्याकडे तर तो लेखी नाही लागणार. देवाजवळच लेखी लागणार आहे. पण देवाजवळ सुद्धा परीक्षा होणार आहे. लगेच कळतं कोण किती पोहोचलेला आहे, लगेच कळतं कोणाला किती आवडी आहे का नाही, लगेच कळतं. सांगायची गरज नाही. पण तसंच चालवत न्यावं लागतं. जाऊ द्या ढक्कल पास तर होतील, राहू द्या चला. ढक्कल पास म्हणजे 35 मार्क तर पडतील का नाही? कसे का होईना भाऊ राहू द्या. पासही झालेलं मित्रांनो तर नरकापासून वाचतान काय. पण 35% नाही पडले ना तो कुठं जाता. म्हणून कधी कोणाचं वाईट चिंतन करू नका, वाईट करू नका, शिव्याशाप देऊ नका. काय असेल जेवढा व्यापार तेवढा करा, नसेल होत ना चुपचाप झोपून राहा. देवाने स्पष्ट सांगितलं अन्य वार्तेपाशी निद्रा सांग, पण मार्गात झोपून राहा. मार्गाला लागशील, मोक्षाला लागशील हे ध्यानात ठेवा. मग थोरले या दगडाची पूजा करी. मग आता काय झालं? छोटाले, बारकाले, लहानाले, गारगुंडी, शिगरुळे ते काय असं ते रांगोळ काढतात ते शिरगुळे तेही संपले, सगळं संपलं. मग आता राहिले मोठाले दगड. आता बघा अजून मोठाले दगड दिसतात पण छोटाले दिसत नाही है ना. हा इथं पडेल बघा असं आसपास का नाही. मग ते दगड जमा करणं सुरू केलं तरी काय व्हायला चालू केलं दगड. मग थोरले दगड मग आता बारीक बारीक जे होते एवढाले 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 तेही संपले ना. दगडही संपदा, माणसंही संपदा. तुम्ही काय आमर आहे काय? हा अमृत पहिले आमर होता म्हणून अमृत आणता का स्वर्गातून जाऊन? जाता ते तुम्हाला स्वर्गात. अमृत पिलो की आम्ही काय होणार आहे? आमर होणार आहे. जा ना मग स्वर्गात. तुम्हाला जाता येतं का? अरे मग स्वर्गात जाण्यासाठी रस्ता तर बघा कोणता आहे. जो रस्ता तुमचा गुरुबा सांगतो तो रस्ता आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत आणि श्रीकृष्ण भगवंताचा शिष्य अर्जुन काय गुरुने रस्ता दाखवला. अर्जुन चल 7 पोरं घेऊन यायचे आपल्याला. ब्राह्मणाचे 7 पोरं मेले. आणि मग तो श्रीकृष्ण भगवंताच्या द्वारकाच्या समोर आला. इथले राजे अधर्मशील आहेत, हे नीतिवंत नाही आहेत. द्वारका निश्चित सोन्याची आहे पण आमच्यावर या द्वारकाधीशचं लक्ष नाहीये. अत्याचारी राजा आहेत. श्रीकृष्ण भगवंताच्या द्वारकेमध्ये जाऊन तो त्या ठिकाणी बोलत आहे. त्या राजाला, सम्राट चक्रवर्तीला बोलत आहे. ब्राह्मण बोलतोय. अर्जुन राजे त्या ठिकाणी बसलेले होते. अरे म्हणे काय झालं तुला बोलायला? काय बोलला लागला रे म्हणे सकाळी सकाळी? इथले राजे अधर्म करतात म्हणे. माझी प्रजा वाढत नाही, माझी प्रजा जन्माला येते आणि मरते. हे राजे चांगले नाहीये म्हणून माझं असं होत आहे.
कोण मारतं म्हणे तुझ्या प्रजाला? चल. आणि काय करतोय तो? तुझी जी प्रजा मारत नाही ना त्याला आम्ही मारणार आणि तुझी प्रजा वाचवणार. तुझे मुलं जगतील आणि जर नाही जगलं तर काय मग? हा बघ, गांडीव धनुष्य आहे माझ्याकडे. गांडीव धनुष्याची जर प्रत्यंजा जर मी लावली ना तिन्ही लोक घाबरतात. तिन्ही लोकातून एकही खाली येणार नाही तुझ्या पोराकडे बघायला. असं हो. अरे पण तरीही तू नाही करू शकलास तर काय करशील? मी आपली काष्ट भक्षण करून घेईन. मी स्वतःला जाळून घेईन जर तुझ्या मुलाला मी वाचू शकलो नाही तर. ब्राह्मण म्हणला ठीक आहे, चल मग माझ्या घराला आणि संरक्षण कर माझ्या पत्नीचं. माझी पत्नी गर्भवती आहे. गर्भवती झालेली आहे, 7वा महिना लागलेला आहे. आणि मग बाळ जन्माला येणार आहे. पण विष्णूनं काय केलं? बाळ जन्माला यायच्या आधीच गर्भातून काढून दिलं. ब्राह्मण बाहेर आला आणि अर्जुन त्या ब्राह्मणाच्या दरुजामध्ये बाण लावून बसलेला आहे. कोण येतं न्यायला? जन्म होणार आहे आता पोराचा. ब्राह्मण बाहेर आला आणि शिव्या द्यायला लागला अर्जुनाला. अरे तुला गांडीव धनुष्य ठेव तिकडं. आजपर्यंत माझ्या मुलाचं मी तोंड तरी बघू शकत होतो. तू मधामध्ये आलास ना म्हणून माझ्या पोराचं मला तोंड सुद्धा बघता नाही आलं. अरे गर्भ गळून पडला. काय हो मग काय करणार तू आता? तू वचनबद्ध आहेस. माझ्या पोराचं तू संरक्षण केलंस का? तो गांडीव धनुष्य फेक तिकडे. आणि मग तुझी प्रतिज्ञा ती आहे ती कर. अर्जुन लाकडं जमा करायला लागला. लाकडं जमा केले, सरांन रचलं. श्रीकृष्ण भगवंताला समजला आपला शिष्य अर्जुन त्यांनी आपत आणली म्हणे आता आपल्यावर. हे काय आपत आणली? कळालं, अग्नी काष्ट भक्षण करणार. शिष्याला वाचवायचं काम गुरुबा करत असतात, गुरु करत असतो. आणि मग आले देव तिथं. बस अग्नी पेटवली. बस अग्नीत आता उडी मारायची. श्रीकृष्ण भगवंत तिथं आले. अरे म्हणे काय चालू आहे? ब्राह्मण बाजूला उभा आहे. अर्जुन म्हणतो मी प्रतिज्ञा घेतली होती या ब्राह्मणाचे मुलं कोणी जो कोण नेणार त्याला मी ठेवणार नाही, मारणार, त्याचे मुलं नेऊ देणार नाही. पण महाराज या ब्राह्मणाच्या पत्नीचा मुलगा जन्माला न येताच घेऊन गेलं कोणीतरी. असं मग आता तू काय करणार आहे? मी अग्निकाष्ट भक्षण करणार आहे. मी प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी वचन दिलेलं आहे. जर माझ्याकडनं तुझ्या मुलाचं संरक्षण करणं नाही झालं तर मी अग्निकाष्ट भक्षण करणार. ब्राह्मणाजवळ देव आले म्हणे हे खरं आहे म्हणे. हो. अर्जुन देवाला म्हटले अरे तू अग्निकाष्ट भक्षण करणार म्हणे. हो. ब्राह्मणाकडे गेले म्हणे मुलं किती गेले म्हणे 7. आणि दिवस किती आहेत? 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 पोरं सापडायला 7 दिवस नाही लागायचे का? त्याला सापडून का आणू द्या ना. काय 7 दिवस द्या म्हणे अर्जुनाला. तुमचे मुलं 7 तुमच्या जवळ आणून देईल. तो शुद्धी करतो त्याला. तो तिन्ही लोकांमध्ये फिरू शकतो. तुम्ही फिरू शकता का तिन्ही लोकात? ब्राह्मणाकडनं 7 दिवस मागून घेतले शिष्यासाठी. ठीक आहे म्हणे 7 दिवस दिले म्हणे तुमच्या अर्जुनाला. अर्जुन 7 दिवस तू अग्निकाष्ट भक्षण करू नकोस. माझे 7 पोरं 7 दिवसात सापडून आण. एक पोरं जर गावात गेलं तर कोण्या गल्लीतून घुसलं तर आपल्याला लवकर सापडत नाही. ते 7 पोरं कसे सापडायचे? देवाची कला आहे मित्रांनो. ते देवाचं राजकारण देवालाच माहिती. काय म्हणून देवासोबत नका करू, खूप अवघड आहे. मग 7 दिवस घेतले आणि देवाला माहित होते कोणी नेले काय. मग गेले देव घेऊन गेले सुदर्शन चक्र पुढे.
काय म्हणून कसं जायचंय स्वर्गात हे कोण देऊ शकतो तुम्हाला? गुरु रस्ता दाखवू शकतात देवापर्यंत जाण्याचा. आणि म्हणून तुम्हाला ते करावं लागणार आहे, ते अभ्यास करावा लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही वाचणार आहे, नाहीतर अग्नीमध्ये जळणार आहे. अग्निकाष्ट भक्षण करणार होता की नाही अर्जुन? मग त्याच्या आधी देवाला शरण जा. काय देवाला शरण गेलेलं मित्रांनो तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. लावला काय अर्जुनाच्या केसाला कोणी धक्का? आणि मग निघाले अर्जुन देव. श्रीकृष्ण भगवंत सुदर्शन चक्र पुढे ठेवतात आणि त्या सुदर्शन चक्राचा प्रकाश पडतो. आणि मग स्वर्गाच्या अंती स्वर्गामध्ये जात असताना एक पायरी होती, त्या पायरीवर पाय देऊ नको अर्जुना. ठीक आहे, गेल्यानंतर नेले होते कुठं? शिराब्दीमध्ये. स्वर्गात नव्हते ते पोरं, शिराब्दीत होते. शिराब्दीत लोकांना जाता येत नसतं, फक्त स्वर्गापर्यंत जाऊ शकत होते, रस्ता होता पूर्वी. मग शिराब्दी म्हणजे विष्णू, शेषनागाव विराजमान असणारा विष्णू. त्यांनी घेऊन गेले होते हे मुलं. आणि मग गेले देव तिथं. श्रीकृष्ण भगवंत येऊ राहिले म्हणून विष्णू झटपट उठला, पुढे आला. आणि मग देवाचे श्रीचरण आपल्या स्वतःच्या केसाने त्या ठिकाणी पुसलेले आहेत. देवाला सांगितलं महाराज क्षमा करा, माझ्या पत्नीनं हट्ट केला. आणि म्हणून काय आहे? स्त्री हट्ट आहे. त्या स्त्रीचा हट्ट पुरवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे काय हट्ट होता? तुम्हाला बघायचं होतं लक्ष्मीला. मग तुम्ही भूतलावर अवतरले होते ना, मग आम्ही भूतलावर येऊन तुम्हाला बघणं है ना. काय झालं? कारण देवता आहेत ना त्या, म्हणून आम्हाला तुम्हाला इथे येण्यासाठी आमंत्रण करावं लागलं. आणि त्यासाठी मला हा खेळ करावा लागला. सगळा खेळ आहे मित्रांनो. जसं तुम्ही खेळपाणी खेळता की नाही, लहानपणी खेळला असेल तुम्ही कधी खेळपाणी, ते खेळ आहे सगळा. आणि म्हणून खेळ मांडला रे प्रभू वाळवंटी. वाळवंटामध्ये जो खेळ मांडलाय ना, तो देवाचा खेळ खेळा, प्रपंचाचा खेळ बाजूला करा. जो खेळ करतो ना त्याचा खेळ होऊन जातो मित्रांनो. खेळ करणं सोडून द्या. गेले, लक्ष्मी धावत पळत आली. श्रीकृष्ण भगवंताला बघितलं, बघतच राहिले. माफी मागितली, म्हणजे महाराज हे त्याचे लेकर सापटे घेऊन घ्या, मी चोरून आणले म्हणे. 7 लेकर. आणि मग घेऊन आले. लक्ष्मी देवाच्या मागे येत होती. मग देव म्हणले इथंच राहा. अर्जुन देव म्हणले येऊ द्या ना, येत असले तर येऊ द्या ना. 16,108 मध्ये ही बी राहील. येडाय खरे म्हणे. ज्याच्या घरी जायचं तिथले आबोले आपण काय चोरायचे असतं का? जो राजा नीती म्हणतोय आणि तो जर अनितीनं वागायला लागला तर नीती कोण करणार? तरी ती राहत नव्हती, पण देवाने तिला स्थिती दिली. देव तिला तिथंच दिसत होते म्हणून ती तिथं राहिली. काय? आणि मग देव घेऊन आले आणि त्या ब्राह्मणाला दिले लेकर. आता तुमच्या वचनातून आमचा शिष्य मुक्त झाला ना, घेऊन जाऊ का मग शिष्याला? आणि मग देव म्हणतात अर्जुना, माझ्यावर संकट येणं असं नको करू जो भाऊ. तुला वाचवायसाठी मला किती कुणाने करावं लागतं, पण असे काय आता शपथ खा जाऊ नको, वचन घेत जाऊ नको, अग्निकाष्ट भक्षण करणं असं म्हणत जाऊ नको. तरी पुन्हा घेतलीच. अभिमन्यू. खूप कथा आहेत मित्रांनो सांगण्यासाठी, वेळ आपल्याकडे कमी असतो. खरं की नाही? मग अभिमन्यूला मारलं मित्रांनो. एका पोराला महारथीने मारलं. चक्रव्यूह मध्ये
अभिमन्यू घुसला. चक्रव्यूह मध्ये अभिमन्यू आपल्या आईच्या पोटात शिकला होता. चक्रव्यूह कसा असतं म्हणून अर्जुन देव आपल्या पत्नीला समजावून सांगत होते. समजावून सांगत असताना सांगत होते म्हणे असं गेलं ना तर इथून असं वापस यायचं. सांगता सांगता अर्जुनाच्या पत्नीला झोप लागली, झोपून गेली. म्हणून पोथी ऐकता ऐकता काही लोक झोपतात, ते झोपून जातात का नाही. मग चक्रव्यूह जोरात तीन झोपलेले तोपर्यंत आतमध्ये असणार पोरग अभिमन्यू ऐकत होता. माझे पिताश्री चक्रव्यूह मध्ये कसं घुसायचं ते मला समजलं. पण चक्रव्यूह मध्ये बाहेर निघत असताना सांगत असताना माझी आई झोपी गेली. मी बाहेर कसं निघणार होता. झोपे गेल्यामुळं त्याला समजलं नाही बाहेर कसं निघावं, पण घुसायचं कसं समजलं. अर्जुन देव आणि श्रीकृष्ण महाराज दुसरीकडे गेले एक राक्षस मारण्यासाठी. मग आणि इकडं चक्रव्यूह रचलं. द्रोणाचार्य, भीष्म पितामह, दुर्योधन, कर्ण, शकुनी हे सगळे जर एक झाले, सगळ्यांनी विचार केला चक्रव्यूहची रचना करा. आज अर्जुन देव इथं नाहीये, श्रीकृष्ण भगवान इथं नाहीये. चक्रव्यूह मध्ये घुसायचे आणि तोडायचे कोणालाच माहिती नाहीये. चक्रव्यूह मध्ये घेतले आणि राजाला जर समजा आपण बंदी केलं ना, आपण जिंकलो, राजा बंदी झाला ना मित्रांनो, युद्ध बंद होऊन जात. सगळ्यांनी डाव रचला, चक्रव्यूह रचलं. रचल्यानंतर धर्मराजा म्हणतो अरे चक्रव्यूहची रचना केलेली आहे त्यांनी, हे तोडणं आता शक्य नाहीये, याच्यामध्ये घुसणं शक्य नाहीये, मला फक्त भाला मारता येतो. मी अभिम म्हणतो मी गदा चालू शकतो. अर्जुनाला यामधली माहिती होती. अर्जुन यात घुसू शकत होता, बाहेर निघू शकत होता, पण अर्जुन इथं नाहीये. अर्जुनाला हक्का मारत आहेत, पण अर्जुन खूप दूरपर्यंत गेलेले आहेत युद्ध करत करत. त्यावेळेस अभिमन्यू उभा राहिला. धर्मराजे, मी अर्जुन पुत्र अभिमन्यू, मी चक्रव्यूह मध्ये घुसू शकतो, पण महाराज चक्रव्यूह मध्ये ते घुसू शकतो, बाहेर नाही निघू शकत. मी घुसूच तर जरा माझे पिताश्री अर्जुन आले तर मला बाहेर काढतील, तोपर्यंत मी या लोकांना थोपवून धरू शकतो, आपल्या सैन्यावर यांना येऊ देणार नाही. मी घुसतो आतमध्ये, पण नाही घुसू नकोस. जर त्या चक्रव्यूह मध्ये गेलास आणि अर्जुन जर लवकर नाही आला आणि जर तू वापस नाही आला तर मी अर्जुनला काय सांगणार, काय उत्तर देणार की छोटासा मुलगा तुम्ही चक्रव्यूह मध्ये पाठवला, जरा बाहेर निघायचं ज्ञान नाही. नाही, मी नाही पाठवणार तुला, संकट काळ आहे, मी एकला गेलो तर काही हरकत नाही, पण हे सगळे चक्रव्यूह मध्ये रचून आपल्या सगळ्यांना मारतील. मी एकला गेलो तर जाऊ द्या, मी शहीद होईल. नाही, नको जाऊ, नाही मी जाणार. आज्ञा घेतली आणि चक्रव्यूह मध्ये घुसला. चक्रव्यूह मध्ये घुसत गेला, मारत गेला, तरीही अर्जुन देव नाही आले, श्रीकृष्ण भगवान नाही आले. त्यांचा डावच तो होता की श्रीकृष्ण भगवान त्यांना अर्जुनाला तिकडे न्या, यांना चक्रात घ्या. आपण चक्रात आहे मित्रांनो, ध्यानात घ्या. आपण चक्रात फसलेलो आहोत, जन्मरूप मरणाच्या चक्रात आहेत आपण. यातनं बाहेर निघायचं असेल ना तर ही ब्रह्मविद्या ध्यानात घ्या. काय शिका, ऐका, झोपू नका. तिला ऐका, अभ्यास करा, चिंतन करा, स्मरण करा. चक्रव्यूह मध्ये बाहेर निघायचं ज्ञान होईल तुम्हाला. या जन्मरूप चक्रातून बाहेर निघायचं ज्ञान होईल तुम्हाला. गेला अभिमन्यू, चक्रात गेला, मध्यभागी गेला, चक्रव्यूह बंद करून टाकलं, बाहेर निघायचं ज्ञान नाही. आता युद्ध करण्यासाठी महारथी आलेले आहेत, महारथी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि मग त्यांचं चक्र तयार झालं. दुर्योधन, कर्ण,
दुःशासन, शकुनी, काय हे सगळे महारथी आलेले आहेत. त्यांचे सगळ्या चक्रामध्ये त्या ठिकाणी फिरत आहेत आणि अभिमन्यू आतमध्ये आहे. जयद्रथी त्या ठिकाणी आहे. अभिमन्यूला घेरलं मित्रांनो. आता अभिमन्यू तरी सुद्धा लढत आहे. काय तरी सुद्धा युद्ध करत आहे. 5-7 महारथी सोबत एकला अभिमन्यू युद्ध करत आहे. पोरगा आहे तो, छोटासा काय तो, तरी युद्धाला उभा राहिला. महारथी सोबत युद्ध करत आहे. त्यावेळेस तो सांगतो, तुम्ही हे जे 5-7 जण आहेत ना, यातला एक जण माझ्या अंगावर या, मी तुमच्या सोबत युद्ध करायला तयार आहे. पण हे युद्ध नीतीचं करत नव्हते ना. दुर्योधनाकडे लोक नीतीनं युद्ध करत नव्हते. त्यांची नीती नव्हती. हसायला लागले ते. तुला घुसायचं लय कळत ना, निघणं आता बाहेर. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म पितामह, अरे महारथी आहेत, ज्यांना ज्ञान आहे, ते सुद्धा हसत होते. दुर्योधन म्हणे, अरे काय बघतात मारायला. एक जण एक गधा मारतात, गोल फिरतात, एक गधा इकडून मारतात, तर तिकाळ्या महारथीवर जाऊन तो अभिमन्यू पडतो. तिकाळा पुन्हा एक गधा मारतो, तो इकडे येऊन पडतो. इकाडा तिकडं, तिकाडा इकडं, इकाडा तिकडं, इकडून इकडं, इकडून तिकडं. अभिमन्यू घायाळ झाला अभिमन्यू. अरे एक जण माझ्यासोबत युद्ध करा, अजून सुद्धा मी युद्ध करायला तयार आहे. असे काय 5-7 जण मिळून मला मारतात. काय एक जण या नाही आलं मित्रांनो. एक जण कोणी, सगळ्याने मिळून मारलं. पडला अभिमन्यू, पडला, पालथा पडला. त्यावेळेस जावया द्या सोडून मेलं म्हणे. आता त्यावेळेस जयद्रथ त्या ठिकाणी आला. अरे महारथीचा मुला, अर्जुनाच्या पोरा, अरे उठ ना. लय चरचर करत बोलत होता, लय बोलत होता एकल्या सोबत युद्ध करण. अरे मी आलोय, उठ. आणि 1 लाथ कमरात मारली. अरे ओठ मारली लाथ. बघितलं जयद्रथाकडे, बघितलं मरणाच्या अवस्थामध्ये मला जयद्रथाने माझ्या कमरात लाथ मारली. आवाज दिला आपल्या पिताश्रीला, माती हातात धरली आणि आवाज दिला आपल्या वडिलाला, अर्जुनाला, पिताश्री, पिताश्री, पिताश्री. मी मरणाच्या अवस्थेत असताना जयद्रथाने मला कमरात लाथ मारली. मी निशाळी होतो, माझ्या हातात काही नव्हतं, मी मरणाच्या अवस्थेत होतो. आवाज दिला त्या ठिकाणी आवाज गेला. ज्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन ते युद्ध करत आहेत, त्या ठिकाणी आपल्या लेकराचा आवाज अर्जुनाला पोहोचला. अर्जुन म्हणतो श्रीकृष्ण महाराजाला, अभिमन्यू संकटात आहे, आपल्याला वापस जावं लागेल. गेला, वापस आले श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन देव. सैन्य दलामध्ये एकच चिंता होती, एकच चिंता. अभिमन्यू गेला. सगळेजण दुःखी होते. अर्जुन आला, श्रीकृष्ण महाराज आले, विचारायला लागले अभिमन्यू कुठे. एक जण वर बघत नव्हतं. धर्मराजाकडे गेले अर्जुन देव. धर्मराज, तुम्हाला कळत नव्हतं तो लेकरू आहे म्हणून. एवढ्या महारथी योद्ध्यासोबत लढण्यासाठी तुम्ही त्याला चिखलीमध्ये पाठवलं. तुम्हाला काही वाटलं नाही का हे लेकरू कसं पाठवलं म्हणून. सगळे खाली बघत होते.
सगळे खाली बघायचे. त्याच वेळेस मी तुम्हाला ही कथा यामुळे सांगितली की पुन्हा एकदा श्रीकृष्ण भगवंतावर संकट आणलं अर्जुनाने. त्यावेळेस गांडीव धनुष्याची प्रत्यंजा लावली आणि अर्जुन देव काय म्हणतो, उद्या सूर्यास्त होऊस तर मी जर जयत रथाचा वध करणार नाही तर स्वतः मी अग्निकाष्ठ भक्षण करून घेईन. आली का नाही आपण? श्रीकृष्ण भगवंत म्हणले, भाऊ तुला एकदा मी वाचवलं त्या ब्राह्मणाच्या वचनातून, तू पुन्हा आता तेच केलंस. पुन्हा प्रतिज्ञा घेतली, जर जयत रथ उद्या सूर्यास्त व्हायच्या आधी जर नाही गेला तर तो अग्निकाष्ठ भक्षण करणार. आता जयत रथाचं संरक्षण हे सगळे करणार. काय? हे सगळे कौरव त्याच्यामध्ये सुरक्षा करणार आणि त्याला दिवसभर एक दिवस त्याला बाहेरच निघू देणार नाही. आणि मग तू काष्ठ जमा करणार आणि अग्निकाष्ठ भक्षण करणार. आणि तू गेला की संपलं, युद्ध संपलं, कारण तुझ्यावर तर युद्ध आहे. आणि तू पुन्हा संकट निर्माण केलंस. इतक्या युद्धाला, इतक्या सैन्याला कसं मारणार, कसं जाणार जयत रथापाशी? जयत रथाला एकदम पक्का असा पिंजरा केलेला आहे, त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही. सगळं सैन्य जयत रथाच्या त्या संरक्षणासाठी लागलेलं आहे. जिकडं तिकडं सैन्य सैन्य. जयद्रथ घाबरत आहे, एवढं सैन्य त्याच्या संरक्षणासाठी आहे, महारथी त्याच्या संरक्षणासाठी आहेत, तरी सुद्धा जयद्रथाला घाम फुटलेला आहे की अर्जुनाने प्रतिज्ञा घेतलेली आहे की दिवस मावळूस तर मी जयद्रथाचा वध करणार. घाबरत आहे जयद्रथ, घाम फुटलेला आहे, काही सांगता येत नाही म्हणे, काही करू शकतो अर्जुन, मला येऊन मारेल तो. घाबरत आहे, घाबरत आहे, तरी पण भीतीने घाबरलेला आहे तो. मग अशा ठिकाणी तो आहे की जे कोणी पोहोचू शकत नाही, तरी सुद्धा अर्जुन देवाने घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करायचं काम हे सर्वज्ञ श्री कृष्ण भगवंतांनी केलेलं आहे. मग युद्ध सुरू केलं, दिवसभर युद्ध चालू आहे, सगळं कित्येक सैन्य मरत आहे, परंतु जयत रथापर्यंत जाण्यासाठी एक तीचभर सुद्धा रस्ता खुला झालेला नाहीये. काय? दिवस मावळायला आलेला आहे, दिवस मावळला आहे. तितक्या वेळात श्रीकृष्ण भगवंताने आपलं सुदर्शन चक्र त्या सूर्याखाली घातलं आणि दिवस मावळला. शंख वाजला, युद्ध बंद झालं. शंख वाजला की युद्ध बंद होतं, कारण दिवस मावळला की युद्ध बंद होतं, दिवस उगला की युद्ध सुरू होतं. काय? बघा तुम्ही, तुमचं युद्ध तेच आहे, दिवस उगला की तुमचे काम सुरू होतात, दिवस मावळला की तुमचे काम बंद होतात की नाही? युद्ध आहे तुमचंही, तसंच आहे आमचंही. आम्हाला रात्रंदिवस युद्ध आहे. रात्रंदिवस तुम्हा युद्धाचा प्रसंग जनानी मना. रात्रंदिवस तुम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. संतांना, मुलींना, ऋषींना रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. मग काय लोकांसोबत करावं लागतं? काय नाही, कोणासोबत करावं लागतं? स्वतःच्या मनाला समजावं लागतं. हेच त्याचं युद्ध आहे. रात्री त्याच्या मनाला त्याला समजावून सांगावं लागतं आणि दिवसभर जनसमुदायासारखं राहावं लागतं. जनसमुदायामध्ये राहून संग्रह भंग कधी करावं नाही लागत. आणि जर समजा एखादा संत एखाद्या जनसमुदायाजवळ जाऊन हातामध्ये जर समजा घेणार आणि चुना मागणार तर संग्रह भंग होतो, लोक नावं ठेवतात. आणि म्हणून काही करायचं असलं तरी ते आच्छादून केलं पाहिजे. देवाने सांगितलं सवय ते काहीशाची न व्हावी. मग एखादा जर समजा एखाद्याला सवय असेल, तोंडामध्ये त्याला ठेवावं लागती, तर मग त्याच्याकडे असेल ती सवय तर कमसे कम लोकांना दिसू तरी देऊ नये की आपण हे करतो खातो. पण देव म्हणतात राहू द्या बाबा त्याला, कारण इतक्यासाठी तो मार्ग सोडून जाईल, पुन्हा जास्त पाप अंगवेल. काय? आणि म्हणून असा प्रकार आहे मित्रांनो. काय? आणि मग त्या ठिकाणी दिवस मावळणार आहे. मावळला
मग सगळीकडे आनंद निर्माण झालेला आहे, कौरव सगळे खुश झालेले आहेत. म्हणे काय, म्हणे दिवस मावळला, अर्जुन आता लाकडं जमा करायला लागलेला आहे आणि सगळेजण जमा झाले बघायला. मारायची गरजच नाही अर्जुनाला, असाच मेला म्हणे. काय, असाच अग्निकाष्ठ भक्षण करणार आहे. सगळे आले बघायला. आता दिवस मावळलेला आहे आणि म्हणून कौरव गिरव यांनी सांगितलं आता संरक्षण करायची गरज नाहीये. कोणाची? जयद्रथाची. सगळे सैनिक आले बघायला. म्हणजे आम्हाला बघू द्या अर्जुन कोण आहे नेमकं. आणि तो अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करत आहे. वचनाला किती पक्का आहे. वचन दिलं ना देवाला, वचन पाळतो. अरे देवाला दिलं तर पाळावंच, पण त्यांनी दुश्मनाला वचन दिलेलं आहे. काय, मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, तरी सुद्धा वचनाला पक्का आहे तो अर्जुन. अरे म्हणून रामायणामध्ये काय वचनाला पक्क होते. रघुवीर कुळ आहे ना ते सगळं. दशरथ राजा कसा होता, वचनाला पक्का होता. प्राण निघून गेला पण वचन पूर्ण केलं. मित्रांनो, देवाला जर तुम्ही वचन दिले ना ते पूर्ण करा. काय आपले वचन तरी काय असतात हो. प्राण निघून जाणी एवढे वचनही नाही आपले, पण जे बोललंय ते तर करा. देवाला अवतन दिलं ते तर घाला, तेवढं तर करा. वचन दिलेलं आहे आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी सगळे जमा झाले, लाकडं जमा केले. आता बस अग्नी पेटवलेली आहे. श्रीकृष्ण महाराज रथात उभा आहे आणि बस अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सैनिकाने म्हणे योद्ध्याने काय केलं पाहिजे. म्हणे काय, बाण लाव म्हणे तुझ्या गांडीव धनुष्याला, बाण लावून दे. कारण आज ही सैनिक जर समजा आपल्या देशाचे सैनिक शहीद झाले, ज्या वेळेस त्यांचा अंतिम संस्कार होतो ना, त्यावेळेस एक बंदुकीची गोळी मारल्या जाते, त्याला सलामी दिल्या जाते. देते का, दिल्या जाते का नाही. मग तू युद्ध आहेस, तू महारथी आहेस. तू एक बाण वरती मार. काय, बाण लाव तुझ्या गांडीव धनुष्याला आणि या अग्निकाष्ठाला एक चक्कर मार. एक चक्कर मारतात लोक ते गाडग घेऊन, प्रदक्षिणा देता की नाही. मग तू काय कर, बाण घे हातात आणि एक येणा मार आणि मग बाण वर सोड. बाण वर सोडला की मग तू अग्निकाष्ठ भक्षण कर. कारण तुला वचनाला तुला पक्क राहायचंय ना, राहा पक्क. पण ही श्रीकृष्ण भगवंताची राजनीती आहे, ती कोणाला कळणार नाही. दिवस मावळला नव्हता मित्रांनो. मग सगळे गेले बघायला. बस म्हणे बाण लावलाय अर्जुनाने, अग्निकाष्ठ भक्षण करणार. जयद्रथ खुश झाला. अरे वा, आपला दुश्मन अग्निकाष्ठ भक्षण करणार आहे. पण जयद्रथालाही वाटतंय शेवटचं एकदा अर्जुनाला बघू द्या कसा आहे. मला बघू द्या की अर्जुन वचनाला किती पक्का आहे. काय अग्निकाष्ठ भक्षण करत आहे, मला पाहायचंय. हे सगळ्यांनी सांगितलंय जयद्रथ तू येऊ नकोस, तू जाऊ नकोस बघायला. नाही नाही, आता दिवस मावळला म्हणे, आता अग्निकाष्ठ भक्षण करायला तयारी झालेली आहे. मी त्या लांबून बघतो, लांबून. एकदा तर बघू द्या म्हणे, तो महारथी आहे, किती पक्का आहे वचनाला. एकदा बघू द्या मला त्याला. पिंजऱ्यातून काही निघा नाही, निघायचं म्हणे. खोला पिंजरा, खोला म्हणला ना पिंजरा, मला बघायचंय त्याला. बाहेर आला, पळत गेला. सगळेजण म्हणताय जयद्रथ आलाय. अरे योद्या म्हणे, काय होणार आहे आला तरी. आता बस अग्निकाष्ठ भक्षण करणारे अर्जुन. हो मग तरी सुद्धा कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म पितामह सगळे म्हणाले, अरे जयद्रथ तू येऊ नकोस, काही सांगता येत नाही, राजनीती कधी पलटेल. नाही पलटणार. का नाही पलटणार. अर्जुन इमानदार आहे आणि श्रीकृष्ण भगवान सुद्धा इमानदार आहे. ते नीतीनं राज्य करतात, आपल्यासारखं करत नाहीत.
काय ते नीती म्हणताय, दिवस मावळला ना तर आता युद्ध करणार नाही, बाण सोडणार नाही. पण दिवस मावळलाच नव्हता, सगळ्यांना वाटलं दिवस मावळला. ही तर खरी राजनीती आहे. श्रीकृष्ण भगवंत बस येडा मारत आहे अर्जुन अग्निकाष्ठाला. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अर्जुना ध्यानात ठेव, ध्यानावर राहा, बाण वर सोडायचा आहे. आणि बाणासोबत जे तुला काढायचंय ना मुंडक, ते मुंडक सुद्धा खाली नाही पडू द्यायचं. का? जो मुंडक जयद्रथाचं खाली पाडेल ना त्याचं मुंडक उडणार, असं वरदान होतं त्याला. म्हणून याचं शिर सुद्धा कोणी कापू शकत नव्हतं, मारू शकत नव्हतं जयद्रथाचं. हे फक्त श्रीकृष्ण भगवंताला माहित होतं. आणि मग त्या श्रीकृष्ण भगवंताचा शिष्य अर्जुन आहे. आणि अर्जुनाला तो श्रीकृष्ण भगवंत म्हणजे गुरु आपल्या शिष्याला सांगत आहे, अर्जुना बाण सोड, हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. सगळेजण म्हणाले, अरे दिवस कस काय उगला? अरे दिवस मावळला नव्हता, त्या दिवसाखाली सुदर्शन चक्र श्रीकृष्ण भगवंताने धरलं होतं. बस दिवस दिसत आहे ना दिवस. बस मग दिवस दिसला म्हणजे जयद्रथ दिसलाय ना तुला, सोड बाण. आणि बाणासोबत मुंडक घेऊन त्याच्या बापाच्या हातात टाक. त्याचा बाप आहे ना त्या ठिकाणी संध्या वेळा करत आहे, त्या ठिकाणी तो सूर्याला नमस्कार करत आहे. त्याच्या हातात जाऊन पाडलं पाहिजे ते मुंडक. ती शिर मारला बाण, बघितला सूर्य, मारला बाण जयद्रथाला, जयद्रथाचं शिर निघालं. म्हणे असंच मारत मारत ने बाणाने आणि त्याच्या बापाच्या हातात पडलं पाहिजे. पडलं बापाच्या हातात. पाहिलं, अरे कोण आहे? पाहिलं तर जो पाहिला जयद्रथ. आणि ज्याच्या हातात पडणार तीही मेलं. पहा, वचन पूर्ण करणारा तो गुरु श्रीकृष्ण महाराज आहे. जयद्रथ मारला की नाही? वाचवला की नाही अर्जुनाला? म्हणून मित्रांनो, तो देव आहे ना, तो आपल्या भक्ताला वाचवतो, आपल्या शिष्यांना वाचवतो. हे कधीही ध्यानात घ्या. काय अशा प्रकारे भाव तुमचा देवावर ठेवा. मी तुम्हाला कथा सांगत आहे पेंढ्याची, पण आतमध्ये प्रतिज्ञाविषयी निघाला विषय, म्हणून ही तुम्हाला मी कथा सांगितली महाभारताची. तशी तुम्ही प्रतिज्ञा घेतली ना, देवा मी तुला हे वाहीन, तुला हे मी देईन, पूर्ण करा. देव परीक्षा बघत असतो मित्रांनो. मग त्या पेंढ्याची देवता परीक्षा बघत आहे. मोठाले दगड आणले, मोठाले दगडही संपले, पाला आणला, काड्या आणल्या, सगळं आणलं. मग शेवटी एक मोठं फुल दगड आणला जो उचलत नाही. खूप लांब पर्यंत तो जायचा. आणि मग ते आणलेलं आहे आणि ते देवाने भक्तजनाला दाखवलेलं आहे. बघितलं पेंढ्याचं फुल, ते दाखवलं, ते फुल वाहिलेलं आहे. म्हणून पेंढ्याचा भाव आहे. दगडाने भाव वाढवला मित्रांनो. फक्त एकच झालं, भाव कुठं अर्पण करायचा हे पेंढ्याला नाही कळालं. देव म्हणतात, तो भाव जर आमच्या ठिकाणी अर्पण केला असताना काही एक नष्ट झालं, पण त्याच्या भावा इतकी किंमत त्याने जेवढा भक्ती केली ना पेंढ्याने, तेवढं देण्यासाठी त्या देवतेकडेही नाही. इतका भाव होता पेंढ्याचा. ही पेंढ्याची कथा मी सांगितली की आपला भाव अर्पण करा मित्रांनो देवाला. देव पैशाचा भुकेला नाहीये, धनाचा भुकेला नाहीये, तो फक्त तुमच्या भावाचा भुकेला आहे. पेंढ्याने भाव अर्पण केला, त्या देवतेजवळ सुद्धा जायला नाहीये. अशा प्रकारे पेंढ्याचा भाव आहे मित्रांनो. असा हा भाव आपण देवाला अर्पण करावा म्हणून ही कथा मी तुम्हाला सांगितली. त्यामध्ये ह्या 2 कथा महाभारतातल्या सांगितल्या. काय देवाने आपल्याला जर मार्गदर्शन केलं, गुरुनं जर आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कोणीही काहीच करू शकत नाही. काय काहीही झालं तरी तुमच्या केसाला कोणी धक्का नाही लावू शकत.
श्रीकृष्ण महाराज म्हटले होते, मी शस्त्र उचलणार नाही, सुदर्शन उचलणार नाही, फक्त युक्तीच्या गोष्टी सांगेल. परंतु भीष्म पितामहाने एकदा बाण लावला अर्जुनाला मारणार, मारायच्या टायमाला बस भीष्म पितामहा खरंच मारू शकता अर्जुनाला. त्यावेळेस बाण लावला, नेम धरला, अर्जुनाला लागणार. श्रीकृष्ण भगवंताने सुदर्शन चक्र धारण केलं. भक्तासाठी देव प्रतिज्ञा सुद्धा मोडतात. भक्तासाठी, अर्जुनाला वाचवण्यासाठी देवाने सुदर्शन चक्र धारण केलं, भक्ताला वाचवलं. महागाईसा म्हणते, महाराज जर समजा अर्जुनाला हा बाण लागला असता तर तुम्ही काय केलं असतं? देव म्हणतात, येरी डोई खाली जात आहे. हे ब्रह्मांड उचलून त्या ब्रह्मांडाला नेऊन आदळलं असतं, ते ब्रह्मांड उचलून या ब्रह्मांडाला आम्ही आदळून टाकलं असतं तर माझ्या भक्ताच्या केसाला धक्का लागला असता तर. अशा प्रकारे भक्ताच्या केसाला धक्का नाही लागू दिला, अर्जुनाला धक्का नाही लागू दिला. श्रीकृष्ण महाराजांनी भक्त व्हा मित्रांनो, विभक्त नका हो. काय जो विभक्त असतो तो भक्त नसतो, तो भक्त असतो ना, तो विभक्त होत नाही. पण रात्रची कथा मी तुम्हाला सांगितली, देवापासून तो भक्त विभक्त झाला ना, तर विरहामध्ये हे कोणीतरी खोट बोलून त्याला विभक्त केलं. पण तो देवासाठी विभक्त म्हणजे देवासाठी आपलं देह अर्पण करून टाकलं. काय हे देह देवा तुझला रपिले, काय हे देह देवाचं आहे, देवाला दिलेला आहे, देवाला सांभाळला आहे. हे देवाला दिलंय ना, तुम्ही देव सांभाळतो मित्रांनो तुम्हाला. काय बघा तुम्ही, प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलं मुली कोणी असो, तपस्विनी, साधू, संत, मार्गातले सगळ्यांना देव सांभाळतो. देवाने स्पष्ट सांगितलं, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषामहं समुद्धर्ता मूर्त संसार सागरात. जो मला अनन्य गतीने शरण येतो ना, त्याला मी अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवतो. काय अन्न म्हणजे भोजन, निवारा म्हणजे निवारा. तुम्हाला झाला ना निवारा? अन्न पण आहे ना, गावातल्या पंक्ती चालू आहे ना, है ना? असा प्रकार आहे मित्रांनो. सगळं देव पुरत असतो. म्हणून देवाचं एक वचन आहे, तुभा ठाकलास जी पुरे, उभा राहा फक्त, सगळं करणारा मी आहे. म्हणून अर्जुन उभा राहिला युद्धाला, युद्ध करत होता, पण निमित्त फक्त अर्जुन आहे, करणारा देव आहे. आपण निमित्त आहे मित्रांनो फक्त. मी तर फक्त बसलेलो आहे, जो मी बोलत आहे ना, फक्त माझी वैखरी आहे, आणि या वैखरी म्हणजे परा त्या देवाची आहे. तुम्हाला जर खरं वाटत असेल, सुख वाटत असेल, हे ना, काहीतरी वाटत असेल की खरंय, तर समजायचं परमेश्वराची परा यात आहे. पण परमेश्वर आपल्याला सूचना करत आहे, सांगत आहे. अशा प्रकारे कथा या ठिकाणी संपलेली आहे मित्रांनो. पेंढ्याने दगड वाहिले, तुमच्याजवळ काहीच नसलेलं मित्रांनो, तर मन आहे, तन आहे, ते तुम्ही देवाला देऊ शकता, है ना? हाच तुमचा भाव आहे मित्रांनो. हे कथा या ठिकाणी आपली संपलेली आहे. आजपासून देवाला भाव अर्पण करत जा मित्रांनो. त्या कथेतनं तुम्हाला समजलं की भावाची किंमत किती आहे. तोंड बघून व्यवस्थित समोरच्याला आला एखादा साधू किंवा कोणी तर बोलत जा, तो भाव आहे. अरे वा, कधी आले तुम्ही? एखाद्याचं जर आला, एखादा जर चलता चलता आल्यानंतर याच्यात नाव घेतलं ना, त्याचा भाव वाढून जातो. काय तसं आहे,
तुमच्या मुखाने त्या देवाचं जर नाम घेतलं ना तर देवाचा भाव वाढून जातो भक्ताला भेटण्याविषयी. कधी ध्यानात घ्या, आपला भाव त्या श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणी अर्पण करा. अशा प्रकारे कथा इथं संपलेली आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत प्रणाम.